नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिपचा फॉर्म फिलिंगच्या सिरीजचा हा आजचा आपला दुसरा व्हिडिओ। तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात, बरोबर आहे। तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, आताच बघून घ्या। आणि आजचा हा आपला दुसरा व्हिडिओ ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना सुरुवातीलाच ते आपल्याला विचारतात की बाबा नो, तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे हा आपल्या बँक अकाउंट सोबत लिंक आहे का, बरोबर आहे। दुसरी गोष्ट, एनपीसीआयच्या मॅपर मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर हा अपडेट आहे का। तर या दोन गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात। तर या चेक कशा कराव्या, किंवा जर आपला समजा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर जर अपडेट नसेल तर मग कशा प्रकारे करायचा, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। आणि याशिवाय तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरला जात नाही तर आताच एक काम करा, तुमचं बँक अकाउंट एखाद्या नॅशनलाइज्ड बँकेत ओपन करून घ्या आणि बघा त्यापुढे पुढे प्रोसिजर काय असते हे सर्व काही आपण बघू, ठीक आहे ना। चला असो, तर त्या अगोदर बघा बेटा, लक्ष द्या की तुम्ही ज्यावेळेस mahadbt.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर येतात तर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी दिसतो बघा, गाइडलाइंस फॉर आधार लिंकिंग टू बँक अकाउंट, ठीक आहे। तर याच्यावर क्लिक केल्यानंतर भरपूर सारे सर्क्युलर वगैरे ओपन होतात। हे तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे, ठीक आहे ना। चला असो, तर बघा एक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, याच्याने तुम्ही चेक करू शकता की खरंच आपला जो आधार कार्ड नंबर आहे हा बँक अकाउंट सोबत व्यवस्थित जोडला गेलेला आहे किंवा नाही। नाही तर तुम्ही जाशाल 10 रुपयाचं 20 रुपयाचं पेट्रोल खर्च करून रिक्षा भाडं जाऊन बँकेत जाशाल आणि त्या ठिकाणी जाऊन चेक करशाल, बरोबर आहे। त्या ठिकाणी टाइमपास होऊन जाईल। तर घरी बसून पहिल्यांदा हे चेक करा की तुमचा जो पण काही अकाउंट नंबर आहे, बरोबर आहे, हा तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे का, एनपीसीआय सोबत लिंक आहे का। तर कसं चेक करायचं हे तुम्हाला आता सर्व काही मी दाखवून देतो, तर ठीक आहे। चला, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या माय आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर येशाल, बरोबर आहे। ऑफिशियल वेबसाईट आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, ठीक आहे ना। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, ठीक आहे ना। चला, मी या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घेतो, ठीक आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड सुद्धा टाकून घेतो, ठीक आहे। आणि लॉग इन विथ ओटीपी यावर मी क्लिक करतो। आता माझ्या मोबाईल मध्ये जो नंबर मी आधार कार्ड मध्ये दिला होता ना, त्या मोबाईलवर मला एक ओटीपी येईल, बरोबर आहे। आता तो ओटीपी मी या ठिकाणी टाकल्यानंतर विषय पुढचा आपला सुरुवात होऊन जाईल, बरोबर आहे। बघा बेटा, म्हणजे सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, या लिंकवर जायचंय, तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा, कॅप्चा फिल करायचा आहे आणि जो ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे, ठीक आहे ना। चला, मी ओटीपी टाकून देतो, ठीक आहे। चला, नंतर लॉग इन वर क्लिक करतो, बरोबर आहे। चला, तर लॉग इन वर क्लिक केल्यानंतर बघा तो थोडंसं प्रोसेसिंग वगैरे घेईल आणि त्यानंतर जी विंडो तुमच्या समोर ओपन होईल बाळांनो, त्या ठिकाणी तुम्हाला आधार लिंकिंग वर तुम्हाला क्लिक करायचंय, बरोबर आहे। ते माझं आधार ओपन झालं तर बघा बँक सीडिंग स्टेटस बघा दिसतं तुम्हाला या ठिकाणी, बँक सीडिंग स्टेटस बघा बेटा, हे खूप महत्वाचं आहे। बँक सीडिंग स्टेटस वर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय, बरोबर आहे। हे शोधायचं आणि त्यानंतर बघायचंय की तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे हा कोणत्या बँकेशी लिंक आहे। जर अशी खूण आली, अय इज इक्वल टू अय, बरोबरची खूण आली, बरोबर आहे। या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खूण जर राईटची खूण दिसली, याचा अर्थ काय की कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजे तुमचं आधार बँक मॅपिंग हे डन झालेलं आहे, टेन्शन घ्यायची काही काळजी नाहीये, बरोबर आहे। मग आधार नंबर हा आहे, कोणत्या बँकेशी लिंक आहे, ते बँक ऑफ महाराष्ट्राशी लिंक आहे। बँक सीडिंग स्टेटस आता सध्या ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे हे पण महत्वाचं आहे, बरं। तर हे माझं आता सध्या ऍक्टिव्ह आहे। त्यानंतर लास्ट अपडेट डेट, तो कोणत्या वेळेस, शेवटच्या वेळेस तुम्ही केव्हा अपडेट केलं होतं, तर बापरे 30 सप्टेंबर 2016 ला मी अपडेट केलं, तेव्हापासून हे प्रॉपर सर्व काही व्यवस्थित आहे, ठीक आहे ना। हे फक्त एकच वेळा तुम्हाला करावं लागतं। आय होप सो तुम्हाला सर्वांना ही प्रोसेस समजली असेल की तुमचं आधार हे बरोबर एनपीसीआय सोबत मॅपिंग आहे का, व्यवस्थित अपडेट आहे का, हे कसं चेक करायचं हे तुम्हाला सर्वांना समजलं। जर अशी खूण आली तर समजून घ्या की सर्व टेन्शन घ्यायची काही गरज नाही, फक्त चेक करून घ्यायचं की बा आपली बरोबर बँक वगैरे बरोबर आहे का, आधार कार्ड नंबर बरोबर आहे का, सर्व चेक करून घ्यायचं, ठीक आहे ना, विषय क्लोज। पण जर समजा ही या ठिकाणी अशी चुकीची खुली आली, अशी रेड कलरची खुली तुमची खुली आली, ठीक आहे ना, तर मग आता काय करायचं, अशी खूण आल्यानंतर काय करायचं, तर काही टेन्शन घ्यायचं नाही, मी तुम्हाला सांगतो काय करायचंय। तर सिंपलची गोष्ट आहे, सर्वात अगोदर तुमच्या बँकेत जायचं, बरोबर आहे। बँकेत गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड ओरिजिनल पण घेऊन जायचं, आधार कार्डची झेरॉक्स पण घेऊन जायची, बरोबर आहे। चला, तर त्या बँकेत गेल्यानंतर त्या सरांना सांगायचं की सर मला डीबीटीचा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे महाडीबीटीचा स्कॉलरशिपचा फॉर्म मला भरायचा आहे, म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, डीबीटीचा फुल फॉर्म आहे आपला, बरोबर आहे। तर या अंतर्गत मला फॉर्म भरायचा आहे, मला आपलं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक करायचं आहे जेणेकरून स्कॉलरशिप माझ्या अकाउंटमध्ये येऊ शकेल।
मग त्यांना सर्व प्रोसेस माहिती असते. मग ते तुम्हाला एक फॉर्म देतील, त्या फॉर्मला व्यवस्थित फिल करायचं, काही नाही रे, फक्त तुमचं नाव टाकायचं, आधार कार्ड नंबर टाकायचं आणि तुम्हाला हा बेनिफिट म्हणजे स्कॉलरशिप बद्दल पाहिजे, तुम्ही काय काय शिक्षण घेता वगैरे तेवढं टाकलं की त्यांच्यावर आधार कार्ड स्टॅपल केलं, मस्त अटेस्ट केलं की त्यांना ते जमा करून द्यायचे. 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट होऊन जाईल, बँकेसोबत लिंक होऊन जाईल, NPCIच्या मॅपिंग मध्ये अपडेट होऊन जाईल. आय होप सो तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. पण जर एखाद्या बँकेने नखरे केले की आम्हाला माहिती नाही, मग कोणता फॉर्म असतो, असं कोणता असतो, तर बघा आपल्याकडे एक फॉर्म आहे, बरोबर आहे, हा आधार कार्ड अपडेट करण्याचा फॉर्म आहे बेटा, बरोबर आहे. म्हणजे आधारचा नंबर NPCI सोबत बरोबर प्रॉपर सीडिंग करण्याचा हा फॉर्म आहे. बघा जर बँकेवाल्यांनी हा फॉर्म तुम्हाला दिला नाही तर तुम्ही याची प्रिंटआउट सुद्धा घेऊ शकता. मी एक काम करेल, डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक टाकून देईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा याचे मी हे सर्वचे सर्व मी अपलोड करून देईल, जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारची काही काळजी वगैरे घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, समजलं बेटा. तर बघा सर्वात पहिले चेक करा घरी बसल्या बसल्या की तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा आधार कार्ड हा प्रॉपर मॅपिंग वगैरे आहे किंवा नाही. नसेल तर बँकेत जाऊन प्रॉपर सर्व काही गोष्टी करून घ्या. ठीक आहे, चला. तर आय होप सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तर ही स्कॉलरशिपच्या फॉर्म फिलिंगची जी सिरीज आहे मी पुढे कंटिन्यू करणार आहे, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आणि बघा जर तुम्ही डिप्लोमाचे विद्यार्थी असाल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगचे भरपूर सारे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला अफोर्डेबल कॉस्ट मध्ये मिळून जातील. ठीक आहे, चला. तर डाउनलोड करायला विसरू नका, कारण त्यावर सुद्धा भरपूर सारे नवनवीन लेक्चर वगैरे मी टाकत असतो. आणि हो, आपल्या विनीत सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं अजून एक चॅनल आहे विनीत ट्युटोरियल, त्याच्यावर भरपूर सारे लेक्चर्स वगैरे अवेलेबल होतात, बरोबर आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.